शस्त्र परवानाबाबत विशेष अधिकार वापरले नाही, योगेश कदमांनी शिंदेंपुढे आपली बाजू मांडली। शिंदेंचाही कदमांना पाठीशी असल्याचा निर्वाळा आहे, अशी सूत्रांकडून माहिती कळते। सचिन घायवळ प्रकरणात योगेश कदम यांनी आपली बाजू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मांडली आहे। मुक्तागिरी बंगल्यावर योगेश कदम यांनी शिंदेंची भेट घेतली आहे। कुठल्याही गैरप्रकारे परवानाबाबत विशेष अधिकार वापरले नसल्याचं कदमांनी उपमुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट केले। शिंदेंनीही कदमांना पाठीशी असल्याचा निर्वाळा दिला, अशी सूत्रांची माहिती आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, शस्त्र परवानाबाबत विशेष अधिकार वापरले नाही असं स्पष्टीकरण योगेश कदम यांनी एकनाथ शिंदेंपुढे मांडलेलं आहे। सचिन घायवळ प्रकरणात योगेश कदम यांनी आपली बाजू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मांडली। मुक्तागिरी बंगल्यावर योगेश कदम यांनी शिंदेंची भेट घेतली। कुठल्याही गैरप्रकारे परवानाबाबत विशेष अधिकार वापरले नसल्याचं कदमांनी उपमुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट केलं। शिंदेंनीही कदमांना पाठीशी असल्याचा निर्वाळा दिल्याची महत्त्वाची माहिती सूत्रांकडून कळते। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, गेल्या 2 दिवसांपासून योगेश कदम यांनी खरतर सचिन घायवळ यांना शस्त्र परवाना दिल्याबद्दल विरोधकांकडून चांगलीच टीका होत असताना दुसरीकडे आता स्वतः योगेश कदम यांनी आपली बाजू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढे मांडलेली आहे। सचिन घायवळ प्रकरणात योगेश कदम यांनी आपली बाजू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मांडली। मुक्तागिरी बंगल्यावर योगेश कदम यांनी शिंदेंची भेट घेतली। यावेळी खरतर कुठल्याही गैरप्रकारे परवानाबाबत विशेष अधिकार वापरले नसल्याचं कदमांनी शिंदेंकडे स्पष्ट केलेलं आहे। तर दुसरीकडे शिंदेंनीही कदमांना पाठीशी असल्याचा निर्वाळा दिला, अशी महत्त्वाची माहिती सूत्रांकडून कळते। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडले जातात। उमेश, काय सविस्तर माहिती? मेघना, गेल्या 2 दिवसापासून जो सचिन घायवळ यांना शस्त्र परवाना देण्यात आला त्याबाबत योगेश कदम यांनी त्यांचे विशेष अधिकार वापरून त्यांना परवाना दिला असल्याचं सातत्याने समोर येत होतं। मात्र यावर आता योगेश कदम यांनी स्पष्ट केलं होतं की त्यांना कुठलाही विशेष अधिकार वापरून त्यांनी असा परवाना दिलेला नाही। पोलीस व्हेरिफिकेशन आणि या सगळ्या गोष्टी सर्व तपासूनच जो परवाना आहे तो देण्यात यावा, अशा प्रकारचे त्यांनी पोलिसांना सूचना केल्या होत्या आणि त्यानुसार तो परवाना जो आहे तो देण्यास सांगितला होता। मात्र कोणताही प्रकारचा विशेष अधिकार वापरला नाही। या सगळ्या संदर्भात आज त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि एकूणच काय परिस्थिती आहे या सगळ्या संदर्भात त्यांनी त्यांना माहिती दिली। मुक्तागिरी बंगल्यावर ही त्यांची भेट जी आहे ती झालेली आहे। कुठल्याही प्रकारे गैरप्रकार करून परवाना आणि विशेष अधिकार वापरले नसल्याचं त्यांनी उपमुख्यमंत्र्यांनाही सांगितलं आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री त्यांना म्हणाले आहेत की आता जर या सगळ्या गैरवापर केला गेला नसेल तर आम्ही देखील तुमच्या पाठीशी असे ठाम सूचना ज्या आहेत त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दिलेल्या आहेत आणि योगेश कदम यांच्या सोबत असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। त्यामुळे आता या प्रकरणात नवीन कोणतं वळण येते हे देखील पाहावं लागणार आहे, कारण गेल्या 2 ते 3 दिवसापासून सातत्याने गृहराज्यमंत्री असलेले योगेश कदम यांच्यावर ठपका ठेवण्यात येत होता। मात्र यावर आपण पूर्णपणे निर्दोष आहोत, आपण कुठलीही चुकीची वर्तणूक केलेली नाही किंवा चुकीचे आदेश दिलेले नाहीत, त्याचं स्पष्टीकरण योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे। निश्चित धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।